चला ठीक आहे. चला पाण्याची सोय करायची आयोजकांनी. जास्त ऊन झालेलं आहे, पाण्याची सोय करायची. बेनगाव टीम मध्ये नक्कीच विजय हा ओपनिंगचा फलंदाज आज दिसत नाहीये. याचा कुठेतरी बारवे टीमला फायदा होईल. गोलंदाजी मारखुर्दी पाहतो रवी या गोलंदाजाला. स्कोरर या इकडे विकी, स्कोरर या स्कोरर. बाबरा थोडस इकडे ये ना. ये ना बाबा ये. पंच जायचंय पंच. विकी स्कोरर इथं. हॅलो. हॅलो. बारवेनी बॅटिंग. वेन वेनगाव विरुद्ध बारवई. चला सामन्याला सुरुवात करा. पंच वेळ घेऊ नका आपण. बॅटर स्टॅगर फलंदाज बारू टीम. रवींद्र नॉन स्ट्राईकला. मयूर. मयूर आणि रवींद्र. पहिला पायचीत पकडला गेलाय. फलंदाज होईल बाद. रवींद्र एक चाणक्य गोलंदाज आहे. पहिला चेंडू. चला काय डाऊट आहे का आपल्याला? आपण रिव्ह्यू घेऊ शकता. 2 रिव्ह्यू आहेत प्रत्येक टीमला. एलबिल नाही का? एलबिल नाही वाटतं. एलबिल नाही. पंच डिसिजन. एलबी आहे. लाईव्ह आहे सामने आणि टेनिस क्रिकेटला सर्व नियम आहेत. फक्त टी बॉलला आपण एलबी ठेवत नाही कधी. रमेश जातोय 1 डाऊन साठी मैदानामध्ये. अजूनही एकही मात्र खातानं ओपन करता. एक फलंदाज ओपनिंगचा फलंदाज प्लेवेल मध्ये परतलाय. पाहतो शेवटचा सामना आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला. इथं मात्र काय क्षेत्ररक्षण जबरदस्त केले. 2 धावा वाचवतोय हा क्षेत्ररक्षक आपल्या टीमसाठी. रमेश नवीन बॅटरला पाहतो आपण. रमेश याला 2 धावांनी मात्र आपलं खातं ओपन करतोय. इथं मात्र
चांगली गोलंदाजी पाहायला मिळते बेनगाव टीमच्या गोलंदाज रबी यांच्याकडून. एक जबरदस्त खेळाडू आहे, अष्टपैलूच्या भूमिकेमध्ये पाहतोय नेहमीच त्याला. हा थोडासा स्विंग गोलंदाजी पाहतोय आपण, थोडासा टर्न केलेला गोलंदाज होता, काही समजला नाही फलंदाजाला. 4 चेंडूचा खेळ झालाय, 4 न. फलंदाज इथं बाद होईल. रमेश यांच्या पारीचा अंत होतोय. आज 4थ्या क्रमांकावरती प्रवीण के पवार, सागर. 4थ्या क्रमांकावरती सागर. सागर. सागरला पाहतोय आपण. नेक्स्ट फलंदाज टीम बारवेकडून. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर, शिल्लक धावसंख्या पाहतो धापलकावरती 2. जबरदस्त षटक हाताळता येतं मात्र रवी आपल्या संघासाठी. नेक्स्ट गोलंदाज पाहायला मिळेल आपल्याला संदीप. चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर राहून घ्या बेनगाव टीम. 5 क्षेत्ररक्षक बाहेर काढायचे तुम्हाला आता. लेफ्ट हँड फलंदाज पाहतो आपण मयूर याला. 6 चेंडू मात्र नॉन स्ट्राईकला हा फलंदाज होता, परंतु जोपर्यंत मयूर आहे तोपर्यंत नक्कीच बारवे टीमची आशा पलवित असतील या फलंदाजावरती. हा चेंडू खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर. पहिल्या सोड चेंडू फेकी करतोय, धावफलक जाऊन पोहोचले अवंतर धावसंख्येने 3. 2 बाद 3 अशी धावसंख्या पाहतोय धावफलकावरती बारवेट टीमची. पुन्हा मात्र सोर चेंडू. ती लांबलचक लॉबी आहे, त्याच्यावरती चेंडू आदळला तर आपण मारू शकता, पंच नो घोषित करतील. लाईन चांगली ठेवली गोलंदाजाने, जरी वाईट घेतले असतील गेले असतील 2 चेंडू, परंतु लाईन चांगली आहे. जाणतोय कुठलाही एखादा चेंडू खराब दिला तर फलंदाज सीमारेषे बाहेर फेकून देईल. सहा धावा धावफलकावरती पाहतोय. सहा. 2 वाईट गेल्यात, 1 रन धावले. पहिल्या 2 होत्या, 5 झाले असतील. मी त्याला सांगतोय 5 झाले असतील. 5 5 ओके 5. 5 झाल्यात बरोबर आहे. लक्ष दे त्याला पण विचारत जा. आपण सफल झाला तर कुठल्याही प्रकारचा तुम्हाला वाईट मिळणार नाही. सफलला दुसरी वाईट आपले सफल ठेवलेली आहे.
लेफ्टी फलंदाज नक्की क्षेत्ररक्षकाची आणि गोलंदाजाची डोकेदुखी असते. कारण क्षेत्ररक्षणमध्ये वारंवार मात्र फेरबदल करावा लागतं ते मात्र क्षेत्ररक्षण करत असणाऱ्या टीमला. गोलंदाजाला सुद्धा वारंवार मात्र साईड चेंज करावा लागते. आणि क्रॉस दलान खेळा फटका त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुन्हा राईट हँड फलंदाज. पुन्हा मात्र क्षेत्ररक्षण मध्ये फेरबदल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 7. फायनलचा सामना पाहतो आपण. फायनलचा दिवस. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आलंय. फक्त आणि फक्त 7 धावा धापलकावरती. तिसरं षटक घेऊन येतो रुपेश. रुपेशला पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवरती. फक्त 7 धावा 2 षटकामध्ये आलेल्या आहेत. कासवाच्या गतीने धावफलकावरती पाहतोय आपण धावा. तर हा चेंडू मात्र बॉकलमध्ये चेंडू टाकलेला होता. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळाले. 2-3 धाव घेताना मात्र बाद होतोय फलंदाज. नेक्स्ट फलंदाज जायचे मैदानात. सागर यांच्या पारीचा अंत होतोय. रुपेश गोलंदाजी मार्कवरती. फक्त 1 धाव ॲड करायचे. हॅलो. बॅटर अल्पेश. किती धावा पंच आता? 2 धावे ॲड करायचे आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या अंकावरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला वेनगावच्या ह्या गोलंदाजांकडून. अचूक टप्प्यावरती मारा पाहतो आपण. गुडली स्पॉटचा चेंडूवरती टप्पा मात्र ठेवण्यात येत आहे. क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं पाहायला मिळालं बेनगाव टीमकडून. 2 धावा. चार चेंडूचा खेळ झालाय. शेवटचे 2 चेंडू प्रगतीपथावर शिल्लक असतील. धावसंख्या पाहतो धापलकावर 12. अजून 1 षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये हाणामारी नक्की होईल. तोपर्यंत मयूरने थांबणं गरजेचं आहे. हा मात्र जबरदस्त फटका. लॉंग क्षेत्रामध्ये चेंडूला फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. मग अशीच आत्ताच म्हणलं होतं की जोपर्यंत मयूर आहे तोपर्यंत थोडासा धावसंख्येला आकार येऊ शकतो.
षटकाराच्या मदतीने 18 धावा धापलकावरती आल्यात. काय क्षेत्रक्षण जबरदस्त, मोठा मासा गळायला लागलाय. सचिन जातोय नेक्स्ट फलंदाज. शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्कवरती वेनगाव टीम कडून विजय. फलंदाज कोण आहे? अल्पेश. अल्पेश पाहतोय आपण स्ट्रायकर फलंदाज. 18 धावा फक्त धावफलकावरती आहेत. 3 षटकाचा सामना संपलाय आणि प्रति षटकामागे पाहिलं गेलं तर 6ची सरासरी राखण्यामध्ये यशस्वी झालाय तो मात्र बारबे टीम. क्रॉस खेळायला फटका पाव्या त्या दिशेला प्रोटेक्शन आहे. चेंडू उचलणार फेकणार दुसरी धावण्याचा प्रयत्न आणि चुकीच्या एंडला इथं फेकी, अन्यथा नास्ट्रेकला मात्र इथं बाद झाला असता फलंदाज. 20 धावा लागल्या धावफलकावरती. अजूनही 5 चेंडूचा खेळ उर्वरित शिल्लक आहे. 5 चेंडू मध्ये एका 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे बारबे टीमसाठी. थोडस अतिशय चांगला चेंडू हाताळला आहे त्याला थोडासा टर्न करण्यात आलेला आहे. आणि हा मोठा फटका लॉंग क्षेत्रामध्ये षटकार येतोय. सव्वीस धावा ह्या षटकाराच्या मदतीनं. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. चला आयोजक चेंडूची पूर्तता करा. भेटला का? चार चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडू प्रगतीपथावर शिल्लक आहेत. 26 धाबा धावफलकावरती लागल्यात. चला यानंतर समर्जनसाठी बाबूराव आपण या सहकार्य करा. फायनलचा दिवस आहे. स्वतः आयोजक आपण आहेत. चला या इथे. ओके इव्हिनिंग संपली तरी आहे. लास्ट चेंडू आहे ना? लास्ट चेंडू आहे. फलंदाजचं नाव अंकुश. बाद आहे. रन घेऊ नका. फक्त 26 धावा ना. 27 धावांची गरज असेल विजयासाठी बेनगाव टीमला. चला बाबराव ये आता. चला बारबे टीम मैदानामध्ये रवाना व्हायचं लगेच. आणि नेक्स्ट मॅच याच्यानंतर सेकंड राऊंड बांसवली टीमचा कर्णधार आणि सावरली टीमचा कर्णधार या.
बाबूराव यायचं इकडे. आणि इथं पाहूया. नक्कीच हा झेल होता, परत थोडस मागे चेंडू होता, सर्कलच्या बाहेर चेंडू. दोन धावा ना पंच. तीन चेंडूचा खेळ झालाय, दोन धावा मात्र धारपलकावरती. या दोन धावाने मात्र श्री गणेश केला जातो. येनगाव टीमची धावसंख्या 2. एकच धावती समाधान म्हणावं लागतंय. लो स्कोरिंग मॅच कधी कधी टप फाईट पाहायला मिळते. आणि हा चेंडू नक्कीच पंचांनी सौर घोषित केला. इलेक्ट सिस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू होता. अवंतर धावसंख्येमध्ये भर होते. किती आले? 4 धावा. 27 धावांचा पाठलाग करायचा आहे वेनगाव टीमला. नक्कीच सोर चेंडू घोषित आणि वन बाउन्सचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे गोलंदाजाला. नेक्स्ट चेंडू जर आपण बाउन्स केला तर नक्कीच आपल्याला दंडित केलं जाईल. हा चांगला आहे चेंडू की षटक क्रमांक पहिले संपत आले. धावसंख्या पाहतो धापलकावरती 5. किती रे? 5 ना. 5 धावा. येणारे 18 चेंडू आणि मला वाटतं की 22 धावींची गरज. अंकुश. अंकुश मात्र वैयक्तिक पहिला षटक क्रमांक दुसरं घेऊन येते. हार्दिक पांड्याचा फॅन आहे पण टी शर्टची जर्सी पाहतोय आपण 33 नंबरची आणि नाव पण ती जर्सीवरती हार्दिक. काय थोडस नाव तुझं मी काय इथं नाही का काय? अरे पूर्ण थोडस त्या साईडला गवत असल्या कारणाने त्याचा फायदा मिळतोय. 3 धावा घेऊ ना. 2 धावल्यात ना. ओके वाईट +2 पण 3 धावा ऍड करायचे आहेत स्कोरर.
8 धावा. नाही, अंकुश. नो बॉल आहे ना. फ्री हिट कंटिन्यू असेल. पुन्हा व्हाईट. आधीच आपल्या अकाउंटमध्ये धावा कमी आहेत. आणि अशी गोलंदाजी केली तर नक्कीच घरचा रस्ता धरावा लागेल. फ्री हिट कंटिन्यू आहे. अगोदरच आपण डेट स्टंप केलाय. पायाने आपण अगोदर डेट केलाय ना. चला घ्या, रिव्ह्यू घ्या बघा. नॉट आउट. थोडासा अगोदर पाय लागलेला आहे, डेट स्टंप झालेला आहे. धावा दोन. दोन का एक पंच. एक धाव ना. एक. ओके, एक धाव. 9 धावा झाले असतील. 10. तर मोठा फटका, परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेला, कुठलीही चुकी करत नाही. उंची जास्त झाली, अन्यथा षटकार होता. बासुरी टीमचा कर्णधार आणि ओडलचा टॉस झाला का. कोणाचा आहे टॉस, तुम्ही का. सावरी टॉच विन आणि प्रथम टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारले. क्षेत्रसेनसाठी मात्र आमंत्रण केले बांसुली टीमला. स्पीडअप घ्यायचंय पण जास्त वेळ घेऊ नका आपण. फायनलचा दिवस आहे. तसेच सेमीफायनल मध्ये गेलेले संघ पहिल्या दिवशी एका धावाने सेमीफायनल मध्ये धडक मारले, तो मात्र डोनेवाडी बी. आणि दुसऱ्या दिवशी गोरकामत. कालच्या दिवशीत मला वाटतं की गुलसुंदे. आणि आज कोण बाजी मारणार. रिवो घ्या, स्टमाला बोल लागला का बघा. रिवो घेतलाय. पहिला रिवो तुमचा फेल गेलेला आहे. दुसरा हा फेल गेला तर तुमचा रिवो बंद होतील व तुम्हाला नंतर पंच रिवो घेतील तेव्हा. प्लेयर समोर असल्यामुळे यूट्यूब मध्ये दिसत नाही. कॅमेरा ह्या साईडला आहे, त्या साईडला नाही, त्यामुळे पंच डिसिजन.
पंच आपसा डिस्कशन करा. खेळाडूंच्या समोर नका, एक एक साईडला तुम्ही डिसिजन घ्या. चला डॉट चेंडू. एक रिओ शिल्लक आहे आपला, कारण पंच डिसिजन वरती हा निर्णय गेल्यामुळे तुमचा रिओ एक आहे. अकरा का? फुलटॉ चेंडू कोणाला देताय आपण? चला चेंडू घ्या हॉलेंडर, आणि नेक्स्ट बॉल द्या तुम्ही जुना त्यांना, कारण तो आता लगेच भेटणार नाहीये, कारण नाही तर टाइमपास करायला वेळ नाही. बॉल द्या विकी. हा, तोपर्यंत शोधतील हॉलेंडर, कारण आता सध्या सुरुवात झाली ह्या सीझन टेनिस क्रिकेटला, आणि सगळीकडे ग्राउंडच्या बाहेर मैदानाच्या बाहेर गवत आहे जास्त. चला हॉलेंडर तो चेंडू शोधा. विकी चल लवकर जा. रमेश कुठे गेला? रमेश इलम आयोजक. आणि षटक क्रमांक इथं संपुष्टात आलाय. फलंदाजाने रिवो घेतलेला आहे वाईटचा. चला वाईट आहे वाईट. पंच लक्ष द्या आपण, खूप स्टंपच्या आपले व्हाईटच्या रेषेच्या बाहेर आहे चेंडू, आणि फलंदाज सफल नव्हता. चेंडू बाहेर चाललाय तर चेंडूला मात्र मारण्यासाठी, फटका मारण्यासाठी तो फलंदाज गेला, कारण व्हाईट चेंडू आहे. आपण डिसिजन व्यवस्थित द्या. मेन पंच आपण आपलं झालं असेल तर लगेच आपण यानंतर जायचंय मैदानामध्ये. उमेश भोईर. नक्कीच आता षटक क्रमांक पहिले संपुट झाले, धापालक जाऊन पोहोचले. किती? 18. षटकार जर खाला नसता तर नक्कीच इथं थोडंसं रोमांचक असा सामना पाहायला मिळाला असता. 18 धावा धापलकावरती लागल्यात. किती? 9 धाव्यांची गरज आहे अजून. 12 चेंडू 9 धाव्यांची गरज. चला क्षेत्रक्षण लावून घ्या, टाइमपास करू नका. पंच वॉर्निंग द्या प्रत्येक गोलंदाजाला तुम्ही.
हे फायनलचा दिवस आहे. फायनलचा दिवस इथं गुलसुंदे सेमी फायनलचे संघ सुद्धा पोहोचलेले आहेत. टाइमपास करू नका. नेक्स्ट सामने कदाचित 2 षटकांचे होतील. वेळ महत्वाची आहे. हा चांगला चेंडू आहे. आयोजकांचं म्हणणं आलंय की सेकंड राऊंडचे सामने 2 षटकांचे राहतील, कारण फायनलचा दिवस आहे. वाटलं तर सेमी फायनलला वेळ टाइम भेटला तर तुम्ही खेळा 3 षटकांचा. खूप वेळ वाया घालवला होता मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये मालवाड आणि सावली या 2 टीमामुळे खूप उशीर झाला होता. इथं मात्र पाहूया, एक धाव कमतट केली गेली. धावफलकावरती धावा लागल्यात. 20. ते मात्र जबरदस्त फटका इथं. चेंडूला फेकून दिलंय सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी हा षटकार येतोय. सर्व संघांनी आयोजकांना सहकार्य करायचे. फायनलचा दिवस आहे तर आयोजकांनी निर्णय घेतलाय 2 षटकांचे सामने होतील. चला चेंडू द्या दुसरा. एक एक एका धावेची गरज आहे. 7 चेंडू आणि 1 धावेची गरज. हा षटकार जर गेला नसता तर कदाचित शेवटच्या षटकापर्यंत सामना गेला असता. चला भांसुली टीम आणि ह्या विजय फटका की झेल होतोय आणि धाव झाली तर विजय होतोय बेनगाव टीम. हार्दिक अभिनंदन.